बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. घोडबंदर रोडवरील मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीच्या कामामुळे आता उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे खांब आणि विद्युत पेट्याही थेट रस्त्याच्या मधोमध आल्याने वाहन अपघाताचा धोका वाढलाय. ही गंभीर बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने संभाव्य अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्यात. त्याचाच एक भाग म्हणून या खांबावर सफेद पट्टे मारून त्यावर पिवळे लाल रेडियम स्टिकर लावण्यास सुरुवात केली. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता जोडणीची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी ही कामे पूर्ण झालीत तर काही ठिकाणी ही कामे अजूनही सुरू आहेत. ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेले उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे खांब आणि विद्युत पेट्या आहेत त्या अद्याप हटवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहन चालकांसाठी नवीन धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब हटवण्यात आलेले असून यामुळे रात्रीच्या वेळी हे खांब आणि पेट्या स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते. रस्त्याच्या मधोमध आलेले विद्युत खांब आणि विद्युत पेट्यांना वाहन धडकून अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे ठाणे महापालिकेने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्यात. रस्त्याच्या मधोमध आलेले विद्युत खांब आणि विद्युत पेट्यांना वाहन धडकून अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे ठाणे महापालिकेने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्यात. रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबावर सफेद रंगाचे पट्टे मारले जात असून त्यावर पिवळे आणि लाल रंगाचे रेडियम स्टिकर चिटकवण्यात येत आहेत. दूरवरूनही वाहन चालकांनाही अडथळे स्पष्ट दिसावेत यासाठी विशेष प्रकारचे रिफ्लेक्टर लावले जात आहेत. दरम्यान संबंधित विद्युत वाहिनी आणि खांब स्थलांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरत्या उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर सुरू केला होता. परंतु या पर्यायी रस्त्यांवर अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोची कामे केली जाणार आहेत. पर्यायी रस्त्यावर ठिकठिकाणी अडथळे उभारण्यास सुरुवात झाली असून त्याचा परिणाम अंतर्गत मार्गावरील वाहतुकीला बसणार आहे. पावसाळ्यात अंतर्गत मेट्रोची कामे वाढल्यास त्याचा थेट परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर बसण्याची शक्यता आहे. घोडबंदर मार्गावरून उरण येथील JNPT बंदर, भिवंडी येथील हजारो अवजड आणि जड वाहने गुजरात वसईच्या दिशेने वाहतूक करतात. घोडबंदर भागात कापूरवाडी ते गायमुखपर्यंत नागरिकीकरण वाढल्याने या भागातील हजारो नोकरदार कामानिमित्ताने त्यांच्या वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसर, नवी मुंबई, मुंबई गाठत असतात. त्यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतुकीची वर्दळ अधिक असते. काही वर्षापासून या भागात मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. तसेच घोडबंदरच्या सेवा रस्त्याचा समावेश मुख्य रस्त्यात केला जातोय. त्यामुळे घोडबंदर मार्गावर अनेक भागात सेवा रस्ते नाहीसे झालेत. याचा परिणाम दुचाकी, कार आणि रिक्षा यासारख्या हलक्या वाहन चालकांना सहन करावा लागतोय. रात्री किंवा सकाळी प्रवासादरम्यान अपघात, वाहन बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाल्यास हलकी वाहने चालविणारे वाहन चालक ब्रह्मांड, कोलचेत, बाळकुम किंवा वसंत विहार, हिरानंदिनी मेडोज, मुल्लाबाग मार्गे वाहतूक करतात. त्यामुळे हे मार्ग घोडबंदरला पर्यायी मार्ग म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू झाले. त्यासाठी शहरातील अंतर्गत मार्गावर लोखंडी पत्रे उभारण्याचे काम महामेट्रो विभागाकडून सुरू झाले. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. घोडबंदरच्या मुख्य मार्गावरील धोकादायक प्रवास आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंतर्गत मार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये मात्र या कामामुळे चिंतेचे वातावरण आहे. अंतर्गत मार्गावर कामे सुरू झाल्यास रस्ते अरुंद होतील. त्यामुळे प्रवास कसा करायचा असा प्रश्न वाहन चालकांना निर्माण झाला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू माती तसे पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून प्रथम येणाऱ्यात प्रथम प्राधान्य या तत्वावर जागांचे वाटप करण्यात येणार आहे. मूर्तिकारांना ठाणे महापालिकेने मोठा दिलासा दिला असून त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला या निमित्ताने चालना मिळणार आहे.
ठाणे महापालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसे पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयात 15 जून 2026 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जाची छाननी करून उपलब्धतेनुसार 15 जुलैपर्यंत जागा तसेच शाडू माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून शेड, वीज आणि पाणी यासारख्या सुविधा मूर्तिकारांनी स्वतः उभाराव्या लागणार आहेत, असे आयुक्त राव यांनी सांगितले. महापालिकेच्या महिला बचत गटामार्फत तसेच वर्तकनगर येथील हवा प्रदूषण प्रयोगशाळेतून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीपासून मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनी अर्ज करताना आपण मूर्तिकार असल्याचे हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे पर्यावरणपूरक साहित्य आणि शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना त्यांच्या मंडपाबाहेर पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध आहेत असा आशयाचा 3 बाय 5 फूट आकाराचा फलक लावणेही आवश्यक राहणार आहे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कथित निष्काळजीपणा आणि अमानुष कारभारामुळे काँग्रेस नेत्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने ठाणे शहरात संतापाची लाट उसळले. आयुष्यमान भारत योजनेच्या कागदोपत्री प्रक्रियेत रुग्णाला अडकवून वेळेवर उपचार न दिल्याने हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला असून या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. कळवा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र शेट्टी यांच्या पत्नी सौ संगीता शेट्टी यांना त्रास होत असताना आनंदिके हृदयरोग केंद्रात आणण्यात आले होते. मात्र बेड उपलब्ध असूनही बेड नाहीत असे सांगण्यात आल्याने रुग्णाला प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्राथमिक उपचारात देखील न दिल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलवताना त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. हा केवळ निष्काळजीपणा नसून व्यवस्थेने घेतलेला बळी आहे, अशी घणाघाती प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिले. पीडित कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून कुटुंबाला तातडीने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फे करावे अशी मागणी त्यांनी केली. ठाण्याच्या कोलशेत येथील म्हाडाच्या इमारती
शिवाजीनगर येथील म्हाडा इमारतीचे लेआउट आणि लीज करार, आनंदनगर येथील स्वामी समर्थ मठ आदी प्रश्नांबाबत आमदार केळकर यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहात म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्री केळकर यांच्या स्पष्ट सूचनानंतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. काल झालेल्या बैठकीत आमदार केळकर यांच्यासह कोकण गृहनिर्माण मंडळाचे कार्यकारी अधिकारी श्री राठोड, संबंधित अभियंते आणि अधिकारी, नगरसेवक सीताराम राणे आणि सुमारे 200 रहिवासी उपस्थित होते. कोलशेत येथील कोकण म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील सुरक्षा व्यवस्था, पाण्याचा निचरा, जास्त दराने फ्लॅट धारकांचे आकारलेले भाडे, त्याचबरोबर जुन्या इमारतीचा पुनर्विकास याबाबत चर्चा करण्यात आली. रहिवाशांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. जुन्या इमारतीचा पुनर्विकास त्या इमारतीतील रहिवाशांच्या संमतीने करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेऊन रहिवाशांना मदत करण्याची सूचनाही केळकर यांनी केली. तर शिवाजीनगरमधील सोसायट्यांच्या सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेत भाडेपट्टा करार, कोकण म्हाडाने लावलेले अनेक प्रकारचे चुकीचे शुल्क या बाबी अडथळा निर्माण करतायत. आकृषित कर रद्द होऊनही त्याची अवास्तव बिले पाठवण्यात आल्याने भाडे कराराची प्रक्रिया रखडली. अवास्तव आकारलेले वेगवेगळे कर कमी करून आठवडाभरात याबाबतची माहिती देण्यात येऊन तात्काळ भाडे कराराची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही श्री केळकर यांनी कोकण म्हाडाच्या अधिकाऱ्यांना केल्यात. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.